सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जय भवानी रोडवर सय्यद मळ्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे 5 वाजेच्या दरम्यान बिबट्या कैद झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे। वडनेर दुमाला जय भवानी रोड भागात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते। याच भागात 2 चिमुरड्यांना बिबट्याने भक्ष्य केल्यानंतर संतप्त पंचक्रोशीतील नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा सुद्धा काढला होता। आज पहाटेच्या दरम्यान जय भवानी रोड भागातील सय्यद मळा येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला असून त्याला म्हसरूळ येथील वन्य प्राणी उपचार केंद्र येथे नेण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नावसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यातील स्वर्गवासी स्मिता पाटील शैक्षणिक सेवा संचालित किसन पाटील अनुदानित प्राथमिक आदिवासी आश्रमशाळेत संबंधित संचालक अशोक पाटील यांनी बनावट कागदपत्रे तयार करून पैसा कायदा अंतर्गत असलेली अनुदानित आदिवासी आश्रमशाळा ही नॉन पैसा करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला असून सध्या जळोद गावात आदिवासी आश्रमशाळा आहे तिचे बनावट कागदपत्र तयार करून दुसरीकडे स्थलांतर दाखवून संबंधित जागेचे भाडे देखील शासनाकडून लाटून आदिवासी विभाग प्रकल्प आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपये लाटले असल्याचा आरोप जळोद गावातील ग्रामस्थ आणि संबंधित आदिवासी आश्रमशाळेचे माजी विश्वस्त यांनी केलाय। त्यामुळे संबंधित संस्था चालक विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिक विभागाच्या वतीने देण्यात आले असून धुळ्यातील आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी गुन्हा दाखल करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप करीत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले। त्यामुळे लवकरात लवकर संबंधित संस्था चालकाविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून असणार नाही असा पवित्रा जळोद गावातील ग्रामस्थांनी घेतलाय। मित्रांनो, आश्रमशाळा जळोद येथील संस्था चालक अशोक आधार पाटील यांनी आदिवासी विकास विभागाला खोटे दस्तावेज सादर करून 2.25 कोटी रुपये बिल्डिंग भाडं काढून घेतलं, ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतचे खोटे दस्तावेज तयार केले, दाखला, कर पावती, वेतकी अधिकारी विक्रम यांचा खोटा दाखला, त्यानंतर 2021चा करारनामा ज्याच्यावर म्हणजे स्टॅम्पवरती जो करारनामा करण्यात आला त्याच्यावरती 2020 ची नोटरी केली। त्यानंतर मी या विभागाला तक्रारी केल्या, त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी अहवाल दिला आणि वरिष्ठांनी संबंधित अशोक आधार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्याचं 24 सप्टेंबर 2025 पत्र दिलं। परंतु आज 15 दिवस झाले असून देखील हे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही। त्यानंतर जळोद ग्रामस्थ इथं मोर्चा काढायला येणार होते, तर त्यांच्या मोर्चाच्या निवेदनावरती त्यांनी पत्र दिलं की 6 ऑक्टोबरला येऊन आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करतो। परंतु आज 4 दिवस झाले तरी गुन्हा दाखल केला नाही आणि मला जी माहिती मिळाली यांचे अधिकारी येऊन त्या भ्रष्टाचारी संस्था चालकासोबत शाळेवर बसून त्याच्यासोबत काहीतरी त्यांनी गुलुगुलू केलं आणि गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली। प्रमोद पाटील साहेबांना एकच विनंती करतो की आपण संस्था चालकांवरती गुन्हा दाखल करायला का टाळाटाळ करत आहे याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे। आज जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही तोपर्यंत इथून उठणार नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कांद्याचे दर अतिशय घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून त्यांच्या संतापाचा उद्रेक आज निफाड तालुक्यातील विंचूर येथे झालाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संभाजीनगर नाशिक महामार्गावर विंचूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून कांद्याला केवळ 7 ते 10 रुपये प्रति किलो एवढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे। उत्पादन खर्च, वाहतूक व मजुरी यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाहीये। या परिस्थिती विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी महामार्गावर उतरले। यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याला हमी भाव द्या, शेतकरी विरोधी धोरणे बंद करा, शेतकऱ्यांच्या घामाचे मोल द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केले।
प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली आहे. काही वेळानंतर पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु शेतकऱ्यांनी इशारा दिलाय की जर कांद्यांच्या दरात सुधारणा झाली नाही आणि सरकारने ठोस उपाययोजना केली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांचा संताप आणि सरकारकडून मिळणारा प्रतिसाद या दोहोंच्या दरम्यानचा संघर्ष आता अधिक तीव्र होत चाललेला आहे. उन्हाळा कांदा हा 5 महिन्यापासून जो विक्री होतो त्याचा दर हा 900 ते 1000 रुपये किंवा जास्तीत जास्त 1200 रुपये कांदा हा बाजारामध्ये विक्री होतो आहे. हे सर्व विक्री होत असताना कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 1500 रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही. खरं तर 2 ते 2.5 ते 3 हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळाला पाहिजे, तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे 2 रुपये मिळतात. हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठेतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला, आज 5 महिने झाले तरी शेतकऱ्यांचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला. या अनुषंगाने जो नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एनसीसीएफने हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये. तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी 4 आणि 4.5 हजार रुपये कुठंतरी मिळतंय आणि हे 4,000 रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल 7,000 रुपये हे सोयाबीनला हमी भावाचं मार्केट दिलं पाहिजे, तरच शेतकऱ्यांना कुठे 2 रुपये मिळतील. आणि असे अनेक प्रश्न आहे. आज ऊसाचा प्रश्न असेल, ऊसाला सुद्धा एक रकमी FRP केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी FRP पासून साखर कारखाने दूर जात आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी FRP द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना, कांदा उत्पादकांना, सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा. या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे, निफाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आज धुळे दौऱ्यावर आलेले असताना शहरातील 40गाव रोड भागात उभारण्यात येत असलेल्या भाजप कार्यालयाची त्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यालयाची प्रशंसा करत उत्तर महाराष्ट्रात प्रथमच पक्षाचे कार्यालय उभारले जात असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागून भाजपाला जास्तीत जास्त संख्येने विजय करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधील सर्व पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेतला जाईल अशी महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी उपस्थित माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, तालुका जिल्हा प्रमुख रामकृष्ण खराणे, जिल्हा प्रमुख गजेंद्र अंपळकर, चंदू बापू सोनार, धरती देवरे, प्रदीप करपे, आकाश परदेशी, हिरामन गवळी आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटियर्स घेतलेल्या निर्णयाचा धसका ओबीसी समाजाने घेतलाय.
सध्या ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मूळ ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येणार अशीच भावना निर्माण झाल्याने अकोल्यातील आलेगाव येथील विजय बोचरे यांनी आलेगाव येथील बस स्थानकावर गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे. आमच्या मुलाबाळांचं भविष्य धोक्यात आलंय, आमचा जगून अर्थ नाही, जय ओबीसी जाती जनगणना झालीच पाहिजे असे व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान असं टोकाचं पाऊल उचललंय. सध्या अकोला जिल्ह्यातील आलेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. विजय बोचरे हे गावातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते अशी भावना गावकऱ्यांची आहे. आलेगावमध्ये विजय बोचरे म्हणून एक गृहस्थ आहेत 58 वर्षाचे. तर त्यांनी काल रात्री लेट नाईट त्यांनी बसस्टँडला तिथं एका शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आणि त्यांच्याकडे आपल्याला काही चिठ्ठ्या सापडलेल्या आहेत त्यांच्याजवळ, ज्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हे जे आता ओबीसींच्या आरक्षणामध्ये त्यांना असं त्याच्या संबंधानं त्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत. आता जे मागे आंदोलन झालं, मराठा आंदोलन, त्याच्यातून हैदराबाद गॅझेटमध्ये जे लागू करण्यासंबंधी जे निर्णय आहेत, तर त्याच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर म्हणजे प्रॉब्लेम आहे, या भावनेतून त्यांनी ते आत्महत्या करत आहेत अशा प्रकारचं त्यांचं ते त्यांच्या चिठ्ठ्यामध्ये उल्लेख आहे. नेमकं कारण तेच आहे की अजून काही आहे की काय याच्याबद्दलचा सगळा तपास आमचा आता सुरू आहे. तपासाच्या अंती सगळ्या गोष्टी प्रॉपर म्हणजे लक्षात येतील ते आपण समोर पाहू. सध्या ह्या सगळ्या गोष्टी आपण रेकॉर्डवर घेतलेल्या आहेत. तर आता माननीय कलेक्टर मॅडम इथं आल्या होत्या. त्यांनी मृतकाच्या परिवाराला भेट दिलेली आहे आणि त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि या त्यांच्या भावना ज्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी त्यांना एक आश्वासन दिलं आहे. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. की काही दिवस नाही, काही महिने जे आहेत आपण ऐकतो एक खून, कधी कधी 3 खून एका दिवसामध्ये. आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे या नाशिक शहराची सर्व दूर गेली. नाशिकमध्ये ते कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं. किरकोळ मारामाऱ्या व्हायच्या. एखादा कधीतरी 2 महिन्याने एखादा खून झाला तर किती आरडाओरडा व्हायचा. मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री, किती माझ्या नावाने सुद्धा अलीकडे रोज रोज रोज. पण चला ते आहे दुरुस्त आहे. पोलिसांनी जे आहे काय पोलीस पण आता रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात. एवढंच आहे. जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका, कुठल्या संघटनेचा आहे याचा सुद्धा विचार करू नका. त्याच्यावर कारवाई करा. पण त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा नये. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. अनेक तहसील कार्यालयामध्ये शिधापत्रिकाधारकांच्या मोठ्या तक्रारी येत असतात. मात्र राहता तहसील पुरवठा विभागामध्ये कार्यक्षम पुरवठा अधिकारी भारत खरात यांच्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारींचा लगेच निपटारा होत असल्याने व वेळेत काम होत असल्याने तक्रारी कमी झाल्या. अनेक तहसील कार्यालयामध्ये शिधापत्रिकाधारकांच्या मोठ्या तक्रारी येत असतात. मात्र राहता तहसील पुरवठा विभागामध्ये कार्यक्षम पुरवठा अधिकारी भारत खरात यांच्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारींचा लगेच निपटारा होत असल्याने व वेळेत काम होत असल्याने तक्रारी कमी झाल्या असे शिधापत्रिकाधारक आता बोलत आहे. राहता तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागात पारदर्शकपणा आणण्यासाठी व वेळेत कामे होण्यासाठी तालुका पुरवठा अधिकारी भारत खरात हे राहत्याचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षमपणे काम करत असून शिधापत्रिकाधारकांना आपल्या रेशन कार्ड संदर्भात कोणत्याही कामासंदर्भात काही अडचण असल्यास थेट तालुका पुरवठा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
खासगी एजंट किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क न करता थेट कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी. पुरवठा निरीक्षक भारत खरात सन 2021 पासून राहता तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पुरवठा कार्यालयामध्ये काम करत असताना एक जनतेची सेवा म्हणून मी त्या कामाकडे पाहत असतो आणि बरेच ग्रामीण भागामधून जे अज्ञान लोक असतात किंवा कमी शिकलेले लोक असतात ते आमच्याकडे रेशन कार्डसाठी वारंवार चक्रा मारतात आणि रेशन कार्ड हा त्या कुटुंबाचा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि महत्त्वाचा विषय असतो. आणि जेव्हा ते लोक आमच्याकडं अर्ज घेऊन येतात तेव्हा असं त्या व्यक्तीचं आम्हाला विहित मुदतीत काम करून देणं आमची शासनाची एक जबाबदारी असते. परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की बरेचसे बाहेर जे प्रायव्हेट खाजगी एजंट असतात ते अर्जाला मध्येच रस्त्यामध्ये अडवणूक करून तुमचं काम मी करून देतो, माझी साहेबांची चांगली ओळख आहे असं भूल थापा देऊन काही कारणं देऊन त्या लोकांकडून ते काम वेळेत होत नाही. त्याच्यानंतर जेव्हा ते अर्जदार आमच्याकडे येतात, साहेब माझं 10 दिवस झालं काम झालं नाही, 1 महिना झालं माझं काम झालं नाही. मग तेव्हाच आम्ही जेव्हा विचारपूस करतो की तुम्ही हे अर्ज कोणाकडे दिले, तेव्हाच ते लाभार्थी आम्हाला सांगतात की बा आम्ही XYZ व्यक्तीकडे आमचा अर्ज दिलेला आहे, आम्ही आमची एवढी आर्थिक आम्ही त्याला रक्कम पण दिली आहे, परंतु अजून आमचं काम झालं नाही. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आले की हे बरेचसे लाभार्थी लोक अर्जदार लोक हे थेट कार्यालयाशी संपर्क न करता ते खाजगी एजंटमार्फत आमच्याकडे काम आणतात. मग ते कुठंतरी तिथं आळा बसण्यासाठी आम्ही एक नागरिकांना अर्जदारांना आव्हान केलं आहे, तुमचं कोणतंही जरी काम असेल रेशन कार्ड विषयक असो, अन्नधान्य चालू करण्याविषयी, तुम्ही खाजगी एजंटमार्फत न येता डायरेक्ट थेट संपर्क या कार्यालयात करावा की जेणेकरून त्या कामामध्ये एक पारदर्शकतापणा निर्माण होईल आणि जे लोकांची जी आर्थिक हेळसांड होते किंवा आर्थिक नुकसान होतं आहे याला कुठंतरी आळा बसवण्यासाठी आम्ही ते एक निर्णय घेतलेला आहे. आणि त्यानुसार आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर एक आपलं हे लावले की नागरिकांनी आमच्याकडं समक्ष संपर्क करून आपलं काम करून घ्यावं आणि ह्याच्यामध्ये कोणा जरी काय अडचण असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा असं आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. हैदराबाद गॅजेट प्रमाण म्हणून मराठा समाजास कुणबी मराठा या जातीने प्रमाणपत्र जारी करण्यात येणार आहे. परंतु जर हैदराबाद गॅजेट हे प्रमाणपत्र मानण्याचे शासनाचे धोरण असेल किंबहुना ते आहेच, त्यामुळेच हैदराबादमध्ये बंजारा समाजाचा ट्राईब म्हणून उल्लेख आढळतो आणि राज्यघटनेच्या पूर्वकाळात 871 व 1931च्या जनगणनेत बंजारा समाजाचे स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंद आहे. समाजातील अनुसूचित जाती प्रमाणेच बंजारा समाज हा मागासलेला समाज होता. आजही हा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून ऊस तोड करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा व इतर अनेक राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे, कारण बंजारा ही केवळ जात नसून ती जमात आहे. महाराष्ट्रात घटनेतील 342 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांमार्फत बंजारा समाजाला महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या राज्यसूचित अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याकरिता शिफारस करण्यात यावी. त्यासाठी महामहिम राज्यपाल यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे बंजारा समाजाच्या मागण्या मांडण्यात याव्या. त्यानुसार संसदेत कायदा पारित करून बंजारा समाजाचा महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीसाठी असलेला राज्यसूचित समावेश करण्यात यावा. यासाठीचे सकल बंजारा समाज आरक्षण कृती समिती नाशिक यांच्या वतीने आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता भव्य विराट एल्गार मोर्चा काढून नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नवनाथ चव्हाण, दिनेश राठोड, मोतीलाल राठोड, अगर राठोड, रमेश बंजारा, विनोद चव्हाण, राहुल चव्हाण, कुंडलिक पवार, पांडुरंग जाधव, गोकुळ जाधव यांच्यासह सकल बंजारा समाजाचे बंधू भगिनी यांच्यासह सकल मराठा समाज आरक्षण कृती समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व बंजारा समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. निश्चितपणे मी स्वतः CPंना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे. कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे
आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात. तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा बसवून प्रवेशद्वारास त्यांचे नाव द्यावे अशी मागणी शिंदे सेनेचे सामाजिक न्याय विभाग प्रदेश समन्वयक आनंद लोंढे यांनी केली आहे. या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देऊन निदर्शने केली आहे. यावेळी येत्या 15 दिवसात मागणी मंजूर करून त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही तर 3 नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. 1950 या सालापासून एकविरादेवी मंदिर परिसरामध्ये संत गाडगे महाराज यांचा एक मठ आहे. याचा इतिहास असा आहे की गाडगे महाराज हयात असताना या मठाला 2 दिवस राहूनही गेले होते. त्या दिवसापासून तर आजपर्यंत या मठाला महानगरपालिका, तेव्हाची नगर परिषद असेल, त्याच्यानंतर तेव्हाचं प्रशासन असेल, यांनी सातबारा दिलेला नाही आहे. ती जागा अजूनही अतिक्रमित म्हणून दाखवण्यात येतात. श्री राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ संस्थेमार्फत गेली अनेक वर्ष 1986 पासून त्या जागेला सातबारा देण्यात यावा म्हणून सातत्याने मागणी होत आली. वेगवेगळे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केला. आमची ज्यावेळेस भेट झाली तर आम्ही सांगितलं की याच्या संदर्भात आपण एक मोठा मार्ग काढू. तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भातलं निवेदन दिलं की 2011च्या आधीच्या सर्व झोपडपट्ट्या किंवा जे अतिक्रमण आहेत ते नियमाकुल करण्याचं शासनाचे नियम आहेत. आणि ऑलरेडी हा मठ 1950 पासून अस्तित्वात आहे. 1986 पासूनचे त्याचे सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत. याला तात्काळ पद्धतीने तुम्ही सातबारा देण्यात यावे. आणि शासनाच्या विविध योजना असतात त्या तात्काळ बांधणीसाठी असतील, इतर गोष्टी असतील सभागृहासाठी, ते देण्यात यावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गाडगे महाराजांचा जो पुतळा आहे तो गेली अनेक वर्ष प्रलंबित मागणी ती महानगरपालिकेकडे आहे. तिची पण आमची मागणी आहे की महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव देऊन त्यांच्या त्या आवारामध्ये गाडगे महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा. ह्या मागण्या जर पूर्ण आमच्या झाल्या नाहीत, त्यातल्या त्यात 2012च्या धुळे शहरातील ज्याही झोपडपट्ट्या आहेत त्या नियमाकुल करून त्यांचा सातबारा देण्यात यावा अशी पण आमची एक मागणी आहे. कालच कळालं की खासदार मॅडमांनी या संदर्भातलं निवेदन दिलं. आम्हाला आनंद झाला, पण ते देवपूर पुरता मर्यादित राहिला. खासदार त्या पूर्ण धुळे लोकसभेचे आहेत, तर त्यांनी पूर्ण शहराचा भाग घ्यायला पाहिजे होता याच्यासाठी. तर आमच्या ह्या मागण्या आहेत. ह्या मागण्या जर आमच्या मंजूर झाल्या नाहीत तर 3 नोव्हेंबर 2025 पासून आम्ही प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार आहोत. ही आम्ही सर्व बांधवांकडून आमची मागणी आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 15 आणि आताच्या प्रभाग क्रमांक 9च्या क्रियाशील नगरसेविका सुशीलाताई इशी यांच्या प्रयत्नाने एकता नगरवासियांची स्वप्नपूर्ती झाली आहे. 30 लाखांच्या निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल यांच्या हस्ते आज संपन्न झालाय. प्रभाग क्रमांक 15 मध्ये सलग 2 वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीमती सुशीलाताई इशी यांनी आपल्या प्रभागात विकास कामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली आहे. सुशीला इशी यांचे सुपुत्र योगेश इशी यांचा सर्वसामान्यांशी दांडगा संपर्क आहे. प्रभागातील जनतेच्या समस्या त्या जाणून आहेत. एकता नगरमध्ये रहिवाशांची रस्त्याची समस्या होती. महिला भगिनींनी योगेश इशी कॉलनीत रस्ता करून द्या अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत माजी नगरसेविका सुशीलाताई इशी यांनी अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार अंतर्गत 30 लाखांचा निधी मिळवलाय. या 30 लाखांच्या निधीतून एकता नगरात गुणवत्तापूर्ण असे रस्ता काँक्रिटीकरण काम केले जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता एकता नगरात काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ झालाय. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील आणि सचिव सचिन बागुल यांच्या शुभ हस्ते कामाचा शुभारंभ झाला. आमच्या मागणीला प्रतिसाद देत रस्ते कामाचा शुभारंभ केल्याबद्दल प्रभागातील महिला भगिनी आणि जनतेने सुशीलाताई आणि योगेश यांचे आभार मानले. जनतेने त्यांचा सत्कारही केलाय. रस्ते कामाच्या शुभारंभाप्रसंगी योगेश इशे म्हणाले की आमच्या भागात रस्त्याची समस्या आहे, ती समस्या तुम्हीच दूर करू शकता असा आम्हाला विश्वास आहे.
त्यामुळे आमच्या एकता नगरात रस्त्याचे काम करा अशी मागणी महिला भगिनींनी माझ्याकडे केली. त्यांच्या न्याय मागणीची दखल घेत आम्ही 30 लाखांचा निधी मिळवला. त्या माध्यमातून आज रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झालाय. हा रस्ता गुणवत्तापूर्ण होईल अशी ग्वाही माजी नगरसेवक योगेश इशी यांनी यावेळी दिली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. प्रभाग क्रमांक 15 आणि आत्ताचा 9 गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये विकास कामांचा उणीव होती. पण ज्यावेळेस आम्ही इथं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जेव्हा निवडून दिलं त्यावेळेस सर्व नागरिकांनी माता भगिनींनी विश्वास दाखवून आम्हाला बहुमतांनी निवडून दिलं आणि सेवा करण्याची संधी दिली. त्याच अनुषंगाने आजच्या या एकतानगरमधील काँक्रिटीकरणचा रस्ता जो 30 लक्ष नागरी दलित वस्ती या योजनेअंतर्गत पाठपुरावा करून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे बंधू मनोज भाऊ गर्दे, धुळे पत्रकार मराठी संघाचे उपाध्यक्ष आमचे बंधू अतुभाऊ पाटील आणि धुळे मराठी पत्रकार संघाचे सचिव आमचे मामा सचिनजी बागुल यांच्या हस्ते आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनी यांच्या हस्ते आज या रोडाचा उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात येत आहे. तरी मी मनोज भाऊ गर्दे मराठी पत्रकार संघाचे आणि अतुल भाऊ पाटील आणि सचिनजी बागुल यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून या काँक्रिटीकरण नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. भुसावळ ते वरणगाव, वरणगाव ते भुसावळ येणाऱ्या जाणाऱ्या बससाठी दीपनगर सर्व्हिस रोडवरील नवीन बस स्टॉप बांधण्यात आलाय. मात्र सरगम गेट येथील जुन्या बस स्थानकावरती सर्व्हिस रोडच्या बस स्टॉपच्या समोरच मोठ्या प्रमाणात अवैध बल्कर पार्किंग लागत असल्यामुळे बस चालकास बस स्टॉप दिसत नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना दीपनगर उड्डाण पुलावरती बसची वाट बघत थांबत असतात. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या भुसावळवरून बस चालकाला देखील उड्डाण पुलावरतीच बस थांबवावी लागते. याच उड्डाण पुलावरती भरधाव वेगाने येणाऱ्या वाहतूक सुरू असते व विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन या महामार्गाच्या कडेच बसची वाट बघत थांबावे लागते. नवीन बांधण्यात आलेले बस स्थानक बिनकामाचे ठरत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून बस स्थानक तयार केले. वीज निर्मिती केंद्राच्या अवैध बल्कर चालकाच्या पार्किंग यामुळे बस स्टॉप प्रवाशांना व बस चालकाला दिसत नसल्यामुळे प्रवाशांकडून याचा वापरच होत नसल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. बस दीपनगर बस स्टॉप वरती थांबत नसल्याने याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांकडून केली जात आहे. दीपनगर बस स्टॉप समोरील लावण्यात येणाऱ्या अवैध बल्कर पार्किंग वरती कारवाई होऊन देखील पुन्हा बल्कर लागत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांकडे तातडीने लक्ष देऊन नेहमीची होणारी विद्यार्थी व प्रवाशांचे हाल थांबवावे व नवीन बस स्टॉप मोकळा श्वास घेण्यास अवैध बल्कर पार्किंग वरती करावी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. कॉपर वायर चोरणारी धुळे तालुक्यातील शिरूर येथील टोळीला पकडण्यात धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकाला यश आलंय. सदर टोळीकडून पिकअप वाहन आणि कॉपर वायर असा 2,10,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारातील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेतातील LT लाईनच्या पोलवरील 450 फूट कॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी सब स्टेशन बोरकुंड येथील महावितरणचे कर्मचारी संजय सीताराम वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांशी साधलेला संवाद, त्यांची सतर्कता लक्षात घेऊन शिरूड परिसरात तपासणी सुरू करण्यात आली। यात दादाभाऊ ईश्वर महाले, आतिश किरण शिरसाट, विक्की सुभाष कोळी, रामदास बालू कोळी आणि अनिकेत राजेंद्र कोळी या संशयितांना चौकशी कामी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कॉपर वायर लंपास केल्याची कबुली दिली आहे। यावेळी त्यांच्याकडून एकूण 2,10,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा 605/25 BNS कलम 303, 126(2) वगैरे दाखल होता। याच्यामध्ये MSCVची इलेक्ट्रिक वायर चोरीबद्दल तक्रार होती। याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगेहात पकडला। त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून 4 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले। त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप, ती पण जप्त केली। एक मोटरसायकल पल्सर आहे, ती पण जप्त केलेली आहे। असा एकंदर 2 लाखाच्या वर जवळपास गाडी माल तो जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे। अजूनही चोऱ्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे। याच्यात अधिक तपास चालू आहे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। संभाजीनगर नाशिक महामार्गावर पिंपळस ते नैताळे दरम्यान असंख्य खड्डे पडल्यामुळे अखेर संतप्त नागरिकांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन केले। वारंवार इशारा देऊनही हे खड्डे न बुजवल्याने वाहतुकीचा आणि अपघातांचा त्रास वाढलाय। महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। विक्रम रंधवे यांनी अपघातग्रस्तांचा वेदना दर्शवण्यासाठी रस्त्यावर स्ट्रेचरवर झोपून हाताला सलाईन लावून प्रतिकात्मक आंदोलन केले। निफाड, नैताळे, विंचूर हा जर रस्त्याचं काम चालू आहे ना, एका बाजूला कॉन्क्रिटिंग दाखवताय तुम्ही, 560 कोटीचा प्रोजेक्ट म्हणताय, रोडचं काम आहे। अहो, आम्हाला मान्य आहे ते सगळं, परंतु एका बाजूने इतके मोठे मोठे खड्डे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट बसताय का, गव्हर्नमेंटला कॉन्ट्रॅक्टर बसताय, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे। इथं शेतकऱ्यांचा शेतमाल आहे, ट्रॅक्टर आहे, महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस जातात, त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात, महिला प्रवास करतात, मोठे मोठे धक्के त्या ठिकाणी लागतात। उपजिल्हा रुग्णालय, आजारी पेशंट त्या ठिकाणी जातात। म्हणून या ठिकाणी निषेध करण्यासाठी हे गोदडी आंदोलन आणि स्वतः या ठिकाणी सलाईन घेतलं। जनता या ठिकाणी सलाईनवर आहे, मला वाटतं जनतेला सलाईन आहे, म्हणून स्वतः सलाईन घेऊन या ठिकाणी मोठा रस्ता रोको। या आंदोलनात शिवसेना, ठाकरे गटचे शिवा सुराशे, संजय कुंदे, गणेश कापसे, सचिन गीते, बापूसाहेब कुंदे, मधुकर शिलार, कैलास धारराव, अमोल वडगुले, विजय झोटिंग, विजय धारराव, सचिन खडताळे, सुनील निकाळे, रत्नाकर गाजरे, दिलीप कापसे, आनंद बिवार यांच्यासह शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। एकही अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने संतप्त आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे। 2 तासांनी अभियंता सोनवणे यांनी भेट देत शनिवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। प्रवास करणारे काही तो विभाग पाहिजे, तास करू शकत नाही, तरी सुद्धा आता नायब तहसीलदार साहेब आलेले आहेत। त्यानंतर तुम्ही जे मागणी करताय, PWDचे अधिकारी सुद्धा ऑन द वे आहेत, ते एक अर्ध्या तासात पोहोचत आहे। तोपर्यंत माझी विनंती आहे, आपण तहसील ऑफिसला जाऊ आणि त्या ठिकाणी महामार्गावरील खड्डे बुजवण्याची अनेकदा निवेदने देऊनही कारवाई झाली नाहीये। BOT बांधकाम विभागाने या आंदोलनाला सामोरे जाण्याऐवजी अनुपस्थित राहून दुर्लक्ष दाखवले। परिणामी महामार्गावर दोन्ही बाजूनी 3 ते 4 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी विनंती करूनही अधिकारी उपस्थित नसलेले आंदोलक ठाम राहिले। शेवटी 2 तासांनी अभियंता सोनवणे घटनास्थळी आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे 2 तास वाहतूक खोळंबली आहे। छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील रामाचे पिंपळस ते येवला या राज्यमार्गावर रस्त्याचं काँक्रीटीकरण सुरू असल्यामुळे एका बाजूने रस्ता वाहतूक सुरू आहे, अत्यंत मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या वाहतुकीमुळे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपघात झाले, काही अधू झाले।
काही मृत्यू पावले, परंतु अधिकारी आणि ठेकेदाराचं अक्षम्य दुर्लक्ष या रस्त्याकडे आहे. त्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं. तब्बल 1 ते 1.5 तास युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रमजी रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला. 1.5 तासानंतर या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुरवसाहेब असतील, प्रांत कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल आणि मोहिते म्हणून या कार्यकारी उपाभियंता या ठिकाणी तब्बल 1.5 तासानंतर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या सर्वांच्या आश्वासनानंतर या ठिकाणी उद्यापासून या रस्त्याची दुरुस्ती सुरू होणार आहे आणि दिवाळीच्या आत या रस्त्यावरील सर्व खुर्चे या ठिकाणी बुजवण्यात येणार आहे. परंतु अधिकाऱ्यांचा अत्यंत अक्षम्य दुर्लक्ष या रस्त्याकडे आहे. निष्काळजीपणामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होत आहे. आजही बरोसपाटा या ठिकाणी 4 मुलांना या ठिकाणी उडवण्यात आलं, त्यांना विद्युत या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे. परंतु अधिकारी निष्काळजीपणाने हे काम करत आहे. परंतु आज या ठिकाणी रास्ता रोकोमुळं तब्बल 1.5 तास चाललेल्या रस्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या आश्वासनानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी गोरख सोनवणे, निफाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. संविधानाने आदिवासींना दिलेल्या आरक्षणामध्ये बंजारा, धनगर समाजाचा समावेश करू नये या प्रमुख मागणीसह इतर 25 मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज भव्य उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास उपबाजार समिती कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. पोलीस स्टेशन, नगर परिषद कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्र्यंबकेश्वर मंदिर चौक, मेन रोड, कुशवर्त चौक, तेली गल्ली, पाटील गल्ली, एसटी बस स्टँड मार्गे पुनश्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा विसर्जित करण्यात आला. या दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. आदिवासी समाजाच्या क्रांतिकारांचे फोटो, विविध मागणीचे असंख्य फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येकाने खांद्यावर आदिवासींचे गौरवपूर्ण उपरणे व डोक्यावर जय आदिवासी, जय जोहार छापलेल्या टोप्या डोक्यावर घातलेल्या होत्या. आदिवासी भगिनींची संख्या लक्षणीय होती. मोर्चामध्ये जवळपास 1000 आदिवासी सामील झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा विसर्जित झाल्यावर मार्गदर्शनपर सभा घेण्यात आली. यावेळी इगतपुरी विधानसभेचे माजी आमदार शिवराम झोले, विक्रमगडचे माजी आमदार सुनील भुसारा, आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष विनायक माळेकर, माजी नगरसेवक सागर उजे, यशवंत भोये, पेगलवाडी त्र्यंबकचे सरपंच विलास आचारी, एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लकी जाधव, कोपरगाव एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, देवा वाटाणे, अशोक बागुल, हरसूलच्या भारती पवार आदींनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार गणेश जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व सहकाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा शांततेत पार पाडल्याबद्दल बिरसा मुकणे, बाळासाहेब तळपाडे, जगदीश फसाळे, अक्षय नारळे आदींनी सर्वांचे आभार मानले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर. मराठा गॅजेटियरच्या माध्यमातून बंजारा समाजाने मागणी सुरू केलेली आहे. ती मागणी अत्यंत चुकीची आहे. मराठा गॅजेटियर, हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख हा जातीमध्ये आहे आणि आपला समाज जमातीमध्ये नव्हतो. त्यामुळे त्यांची मागणी चुकीची आहे हे त्यांना पहिल्यांदा सांगावं लागेल. मी सातत्याने सभागृहामध्ये रस्त्याबद्दल लढाईमध्ये मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी सभागृहात सांगितलं होतं की धनगर समाज कुठलेही निकष, बंजारा समाज आपले कुठलेही निकष पूर्ण करत नाही असा निकाल महाराष्ट्र राज्याच्या समितीने 2017ला दिलेला आहे. 30च्या अहवालामध्ये तसा निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल आपल्या बाजूने दिलेला आहे. आणि असा असताना सुद्धा काही धनराजकीय पुढारी, काही समाजकेंद्र हे आपल्या जातीवर घाला घालण्याचं काम करत आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी या सकल मोर्चाचं आयोजन आपण प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये करत आहोत.
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.